आणि तुझी आई मेली. बापाला तर आधीच गिळलंस आणि येऊन बसलीस माझ्या नशिबाला. असं जेव्हा रुपालीची आत्या तिला टोमणे देत होती तेव्हा रुपालीच्या काळी चरचर करत होतं. पण काही पर्याय नव्हता. ती जाणार तरी कुठे? एक होती तर ती फक्त आत्याच. ना दुसरा कोणी पाहुणा ना कोणी नव्हतं. आणि जाणार तरी कुठे? रडत मुळमुळ करत ती जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात पोहोचली. घरानं घालायचं तर कोणाला? महादेवाच्या जवळ जाऊन उभी राहिली आणि त्याच्यासमोर रडू लागली. मनातलं काही बोलू लागली. देवा, मी एवढी वाईट आहे का? तू माझे आई बाबा घेऊन गेलास आणि आता मी कोणाच्या बळावर जिवंत राहू? असं म्हणत ती रडत होती. तेवढ्यात एक पुजारी बाबा जवळ आले. रुपालीला म्हणाले, रडू नकोस बाळा, काय झालं सांग मला. तिने सगळा प्रकार बाबांना सांगितला. पुजारी बाबांनी तिचा हात बघितला आणि म्हणाले, बाळा, आता जरी तुझ्या आयुष्यात दुःख असले तरी तुझ्या नशिबात राजयोग लिहिला आहे. हे ऐकून तर रुपालीला हसूच आलं. इथं खायचे वांदे झालेत आणि राजयोग म्हणे. राजयोग येईपर्यंत आत्याच्या कारातून मी जिवंत राहिले तर बरी. रुपाली लहान असताना तिचे आईबाबा वारले. तिचा सांभाळ तिच्या आत्याने केला होता. आत्या थोडी करकरी होती. रुपालीच्या नावाने कोणतीही इस्टेट नव्हती. शहरातल्या एका हॉस्पिटलमध्ये ती नर्स म्हणून काम करत होती. घरचा आणि तिचा खर्च होईल एवढ्या मात्र तिचा पगार होता. आज घरी तिला जावं वाटत नव्हतं म्हणून ती मंदिरातच बसली. तिला दिसले की एक 25शीतला तरुण देखणा राजबिंडा अंगावर वस्त्र फाटले होते आणि मंदिर साफ करत होता. तिच्या मनात आलं, याला पाहिलं आणि याला नवीन कपडे घातले तर खरोखरच राजा वाटेल. पण नशीब काय आहे? आता गुरुजी तर मला म्हणाले की माझ्या नशिबात राजयोग आहे म्हणून. काय होतं बघूया. घरी गेली. रोजचे दिवस असेच मागे पडत होते. तिला कोणीतरी सांगितलं, रोज सोमवारची पूजा करत जा. ती रोज नियमाने महादेवाच्या दर्शनासाठी येत होती आणि तो तरुण नेहमी तिला देवाची सेवा करत असताना दिसायचा. तिने एकदा न राहून गुरुजींना विचारले की बाबा, हा मुलगा कोण आहे? पुजारी बाबा म्हणाले, काय माहिती. एके दिवशी असाच तो आला आणि परत गेलाच नाही. तो इथेच राहिला. देवाची सेवा करतो, झाडलोट करतो, देवावर ठेवलेली फळं वगैरे खातो आणि इथेच राहतो, इथेच झोपतो. रोज मंदिरात येताना ती हातामध्ये एक फळ घेऊन यायची आणि आवर्जून त्याला द्यायची. तो मुलगा फक्त तिच्याकडे बघून हसत होता. असेच दिवस निघून गेले. त्या तरुणाच्या देखण्या रूपामुळे का त्याच्या परिस्थितीमुळे रुपालीला कळलं नाही, तिला हळूहळू तो मुलगा आवडायला लागला होता. एके दिवशी आत्या म्हणाली, पुढच्या महिन्यात तुझे लग्न आहे. काय तुझा तो पैसा कमावलेला आहे तो घेऊन ये सगळाच. रुपालीला आश्चर्य वाटलं. ना कोणी मला बघायला आलं, ना पसंत केलं, ना मी कोणाला बघितलं, तर माझं लग्न कसं ठरलं? हे सर्व तिने आत्याला विचारलं, पण आत्याने काहीच सांगितलं नाही. गावातल्या तिच्या एका मैत्रिणीनं तिला सांगितलं की पुढच्या महिन्यात तुझं लग्न सावकारासोबत ठरलं आहे. रुपालीला तर धक्काच बसला, कारण त्या सावकाराला आधीच 2 बायका झाल्या होत्या आणि आता रुपालीचं लग्न झालं असतं तर रुपाली तिसरी होती. सावकाराच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा रुपालीच्या वयाचा होता. काय करावं रुपालीला कळत नव्हतं. ती सरळ मंदिरात गेली. देवासमोर उभं राहून रडली. नंतर काय करणार? थोडा वेळ बसून थांबून ती घरी परत गेली. रात्रभर तिला झोप आली नाही. तिने असं ठरवलं की उद्या जाऊ त्या मंदिरातल्या तरुणाला लग्नाबद्दल विचारायचं. एका म्हाताऱ्या माणसासोबत लग्न करण्यापेक्षा एखाद्या अनाथ मुलासोबत लग्न केलेलं काय वाईट आहे? पण त्या मुलांनी नको म्हणलं तर राहणार कुठे? आता तर काय आम्हाला घरात घेणार नाही आणि बहुतेक त्या मुलालाही घर नसावं. माझे पगारातले साठवलेले थोडेसे पैसे घेऊन कुठेतरी रूम बघावी छोटीशी. सध्या निर्धार केला आणि झोपली. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा लक्षात आलं की आज सोमवार आहे. तिने सोमवारची सगळी तयारी केली आणि मंदिरात गेली. आधी पूजा करून घेऊयात असं तिने ठरवलं. पूर्ण पूजा झाल्यानंतर ती त्या तरुणाकडे गेली आणि त्याला सरळ विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का म्हणून. त्याने फक्त मान हलवून होकार दिला. तिने पुजारी बाबांना सगळं सांगितलं आणि उद्या लग्नाची तयारी करून ठेवा असं सांगितलं. आज रुपाली हॉस्पिटलमध्ये गेली होती तेव्हा येताना जमा केलेले सर्व पैसे घेऊन आली आणि एक छोटंसं मंगळसूत्र घेऊन आली आणि येतानाच एक राहण्यासाठी खोली शोधून आली. झालं, दुसरा दिवस उजाडला. ती मंदिरात गेली. पुजारी बाबांच्या आणि देवाच्या साक्षीनं तरुणांसोबत लग्न केलं. एवढं सगळं झालं पण तो तरुण काही बोललाच नव्हता. रुपालीला वाटलं हा मुकाबिका तर नाही ना? कसा का असेना, आता आहे तर माझा नवरा आणि आता लग्न झालं आहे त्यामुळे सावकारासोबत लग्न करायचा प्रश्नच उरत नाही आणि आत्याचा जाच होणार नाही.
आम्ही दोघं सुखाने संसार करू. त्या दोघांनी महादेवाचे दर्शन घेतलं आणि आपल्या रूमवर निघून गेले. 6 महिने उलटून गेले होते. त्या दोघांचा संसार सुखाचा चालला होता. रुपाली रोज हॉस्पिटलमध्ये जात होती आणि येताना संसारासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन येत होती. हा तरुण मात्र तरीही रोज त्याच मंदिरात जात होता आणि देवाची सफाई करायचा आणि संध्याकाळी घरी यायचा. रुपालीनेही कधी त्याची हरकत घेतली नाही. तो काही वाईट वागत नव्हता. तो फक्त देवाची सेवा करत होता. देवाच्या कृपेने तर ती त्या सावकाराच्या आणि आत्याच्या तावडीतून सुटली होती. त्यामुळे माझ्या नवऱ्याने देवाची सेवा केली तर त्यात काहीच वाईट नाही असा ती विचार करत होती. असंच एके दिवशी हॉस्पिटलमध्ये असताना तिच्या हाताला जुना पेपर लागला. त्यामध्ये नोकरीच्या जाहिराती होत्या. तिला असं वाटलं यातली एखादी नोकरीची जाहिरात आपण आपल्या पतीसाठी निवडावी. पण हे खूप जुने पेपर आहेत. आपण उद्या सकाळी आल्यानंतर नवा पेपर घेऊयात आणि आपण शोधूया. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती स्वतःचं सगळं आवरून हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण पेपर घ्यायला विसरून गेलो आहे. हॉस्पिटलमध्ये असणारा तिथला पेपर तिने उचलून घेतला. पेपर उघडला. पहिल्या पानावर असणारं चित्र पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. डोळे तर ठीक आहेत ना असं म्हणून तिने 2दा-3दा नीट निरखून पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की पेपरच्या पहिल्या पानावर, पूर्ण पानावर ज्या तरुणाचं चित्र होतं तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा होता. तिला हा काय प्रकार आहे हे कळलं नव्हतं. तिच्या नवऱ्याचा फोटो पेपरमध्ये का आला असेल आणि तोही पहिल्या पानावर. तिच्या नवऱ्याच्या फोटोच्या वर असं लिहिलं होतं, प्रसिद्ध उद्योगपती, देशातल्या पहिल्या 10 अरबपतींमध्ये सर्वात तरुण असणाऱ्या म्हणून तिच्या पतीचं नाव पहिल्या 5 मध्ये आलं होतं आणि त्यांची एकूण प्रॉपर्टी 3000 करोड होती. रुपालीला धक्काच बसला. ती एकदम खाली बसली. काय करावं तिला सुचलं नाही. तिने तो पेपर घेतला आणि तडक घरी निघून आली. घरी निघून आली तेव्हा तिचा नवरा घरी नव्हता. ती मंदिरात गेली. तिचा नवरा तिथे साफसफाई करत होता. तिने नवऱ्याचा हात धरून त्याला विचारलं, हा फोटो कुणाचा आहे? त्याने फोटो पाहिला आणि मंदिरात असणाऱ्या घड्याळाकडे पाहिलं. 12 वाजायला अगदी काहीच मिनिटं शिल्लक होते. तो काहीच बोलला नाही आणि खाली मान घालून उभा राहिला. जेव्हा 12चा टोल पडला तेव्हा तो रुपालीकडे बघून हसला आणि म्हणाला की हो, हा मीच आहे. रुपालीला धक्का बसला. आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं. आजपर्यंत कधी हा माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. मला तर हा मुका वाटला, पण हा तर बोलतोय. ती म्हणाली, हा सर्व काय प्रकार आहे ते मला सांगा. तिच्या नवऱ्याने तिला खाली बसवलं आणि तिला म्हणाला की हो, मी एक उद्योगपती आहे. अगदी लहान वयातच जबाबदारी सांभाळली. पण अचानक माझी आई आजारी पडली आणि प्रॉपर्टीमध्येही खूप लॉस होत होता आणि व्यवसायामध्येही खूप लॉस होत होता. तेव्हा आम्ही आमच्या घरच्या गुरुजींना बोलवून घेतलं. तेव्हा त्यांनी एक उपाय सांगितला. 1 वर्ष स्वतःची ओळख लपवून महादेवाची सेवा करा आणि म्हणून मी इथं आलो. मी जर काही बोललो असतं तर बोलण्यातून तुला कळलं असतं. माझ्या भाषा शैलीवरून तू मला लगेच पकडला असता. त्यामुळे मी कोणाशीच काहीही न बोलायचं असं ठरवलं. रुपालीला हसावं की रडावं कळत नव्हतं. तिच्या मनात एकदम आलं की गुरुजींनी मला म्हणलं होतं तुझ्या नशिबात राजयोग आहे म्हणून. गुरुजींचं म्हणणं खरं ठरलं. त्या तरुणाने रुपालीला घेतलं आणि आपल्या राजवाड्यासारख्या बंगल्यात घेऊन गेला. रुपालीचा आणि त्या तरुणाचा संसार सुखाचा झाला.